आजचा हा आनंदाचा दिवस आहे, कारण का हे ग्राउंड कशा पद्धतीनं मुश्रीफ साहेबांनी हे बनवलं या सगळ्या घटनेचा मी एक साक्षीदार आहे. आणि खरोखर हे बनवत असताना ज्यावेळी अरविंद सरनी विश्लेषण केलं, खरोखर इतकी वस्तुस्थिती सांगितली हे अगदी जंगलासारखं इथं ह्याला स्वरूप होतं आणि निलगिरीची झाडं जरा सुद्धा इथं स्वच्छता नव्हती, एक निवांत बसायचा अड्डाच करून टाकला होता, अशा पद्धतीचा हे ठिकाण होतं. पण खरोखर अगदी अरविंद सर असतील, दीपक उपनवर सर असतील, पोळकीयांना असतील, आमचा अण्णाप्पा गाडवे असेल, अर्जुन असेल, त्याचबरोबर विनायक नाईक सर असतील, पटेल सर असतील, ही सगळी मंडळी सातत्यानं ग्राउंड एक आपल्या गडिंग्लज मध्ये मोठं व्हावं असं सर्वांना वाटत होतं. आणि खरोखर त्याचा शोध घेतला, त्यांनी त्याचा उतारा काढला आणि उतार्यावर हे लक्षात आलं की बाबा एक 10-10.5 एकर आपल्याला एक जमीन अशी मिळालेली आहे की जेणेकरून ते जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली असणारी ही जमीन. आणि मुश्रीफ साहेबांना ही सगळी मंडळी भेटली आणि भेटल्यानंतर मुश्रीफ साहेबांनी विना विलंब हे खऱ्या अर्थानं तिने लगेच सांगितलं की तात्काळ सीओला आदेश दिले की या ताबडतोबीने हे ग्राउंड खुलं करायचं आहे. आम्हाला या गडिंग्लज तालुक्यातल्या शहरातल्या सर्व मुलांना हे उपलब्ध करून द्यायचं, अतिशय चांगलं ग्राउंड आपल्याला करायचं आहे. आणि खरोखर हे सगळं करत असताना शासकीय लेवलला तालुका स्तरावर जी महत्वाची कामं होती ती तहसीलदार साहेब शेळके साहेबांनी सुद्धा अतिशय या कामामध्ये आपल्याला मदत केली. प्रांत वाघमोडे साहेब होते त्यावेळी, निश्चितपणे त्यांनी सुद्धा आपल्याला चांगलं या कामामध्ये मदत केली. हे पाठवत असताना पॉझिटिव्ह सगळं करून पाठवण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांनी केलं. आणि हे खरोखर हे सगळं करताना आणि आज खरोखर साहेब मला सर्वात मोठा आनंद काय की इथं बसलेली आज जे ज्येष्ठ नागरिक असतील, आज खरोखर तुम्ही केलेलं हे सगळं सार्थक झालं असं आम्हाला वाटतंय की आज आता आप्पासाहेब पाटील आमचे आहेत की विविध पक्षाची साहेब लोक आहेत, विविध विचाराचे लोक आहेत, पण आज तुम्ही केलेल्या कामावर प्रेम म्हणून तुम्ही केलेलं हे आयुष्यात जर गडिंग्लजचा ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी निश्चितपणे साहेब मुश्रीफ साहेब इतिहासामध्ये तुमचं नाव लिहिलं जाणार आहे. आणि म्हणून अशी सगळी चांगली चांगली माणसं आज तुमचा सत्कार करायला साहेब आलेले आहेत की हे सगळ्यात आम्हाला आनंद आहे. आज इथं बरीचशी मंडळी वेगवेगळ्या घटकातले आणि खरोखर सर्वांना याचा आनंद झालेला आहे की असं नाही की साहेब इथं कुठल्याही प्रकारचं राजकीय काय आणलं नाही. मला खरोखर वाटायचं की आज नेमकं कोण येणार आहे तर मला माहित नाही, कारण का ह्या ग्राउंडवर फिरणाऱ्यांची संख्या खूप आहे. सकाळी साहेब मी असतो, तहसीलदार साहेब रोज फिरायला असतात सकाळी साहेब इथं, तर ही सगळी मंडळी रोज फिरायला असणारी मंडळी आहे. त्यामुळे आज खरोखर सगळे तुम्ही इथं आज आल्यामुळं एवढं या कार्यक्रमाला शोभा आली की निश्चितपणे खरोखर एखाद्या चांगल्या कामाचं सुद्धा जनता कौतुक कसं करते आणि म्हणूनच मुश्रीफ साहेबांना काय यश मिळतं हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही सगळे इथं आल्यामुळं हे उत्तर आहे त्याचं की खरोखर चांगल्या कामाचं माणसं लक्षात ठेवतात, त्यावेळी सगळा पक्ष विसरतात, गट विसरतात आणि चांगल्या माणसावर राहतात, हे त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून मी सांगतो की पहिल्याच टप्प्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी खऱ्या अर्थाने तुम्हाला खरं सांगतो की हे कधीच थोड्या अडथळा ते थोडेसे ही झाडं बिडं आता ही थोडीशी अडथळा आहेत. आता ही अडथळा दूर करण्यासाठी मुश्रीफ साहेबांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता मी डोळ्यानं बघत असतोय, येता जाता साहेबांचं प्रचंड ह्या सगळ्या कामावर लक्ष असते. उद्या तात्काळ साहेबांनी कलेक्टर ऑफिसला मीटिंग लावलेली आहे की पुन्हा हे सगळं राहिलेलं काम कसं पूर्ण करता येईल, स्टेडियम कसं बांधता येईल, स्विमिंग पूल कसं होईल, तिथं राहिलेले सगळे इव्हेंट कसे आणता येतील, अशा पद्धतीची भूमिका खऱ्या अर्थाने त्यांनी ती घेतली. आणि खरोखर हे सगळं न विसरणारं काम आहे. आणि म्हणून पिढ्या ज्या ज्यावेळी आता अजून नुसता सुरुवात असताना आमच्या ज्या अडसूळ मॅडम इथं आहेत, अडसूळ त्यांचे मिस्टर आहेत, तर हे तर रोज साहेब इथं जवळपास 50-100 मुलं प्रॅक्टिस घेत असतात सातत्यानं, सकाळ संध्याकाळ दुपार चालूच असते साहेब प्रॅक्टिस इथं. आणि म्हणून अजून तुमचं हे साहेब काम पूर्ण होण्याआधी जवळपास 25-30 मुलं आज साहेब इथं
भरती झाली, पोलीस मध्ये झाली, कुठं नेव्हीत झाली, मिलिटरीत झाली, हे सगळं काम खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांच्यामुळे घडू शकलं. एखादी पिढी घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून मी सांगतो की अशी कामं मुश्रीफ साहेबांनी केलेली आहेत की साधनाच्या माळावर, साधना हायस्कूलच्या माळावर, जुटिंगचं माळ आपण म्हणतो त्याला, तर त्या ठिकाणी सुद्धा एमपीएससी ची मुलं तयार व्हावीत, एमपीएससीचा अभ्यासक्रम, तिथलं हॉस्टेल, हे सगळं एक मोठं युनिट साहेबांनी जवळजवळ 5 कोटी रुपये त्याला निधी मंजूर केला. आणि गडी इंग्लज आणि चंदगड ह्या परिसरातली, आजरा ह्या परिसरातली मुलं इथं यावीत आणि तिथं चांगलं एमपीएससीचं शिक्षण घ्यावं, इथं आयएस व्हावा, ही मुलं आयएस व्हावीत, अशा पद्धतीची भूमिका मुश्रीफ साहेबांनी खऱ्या अर्थानं घेतलं. आम्ही जाता येता बघतो अरविंद सरांनी ते जोरात काम सुरू केलेलं आहे. साधना परिवाराच्या ताब्यात साहेबांनी सोपवलेलं आहे ते काम, की एक विशिष्ट विचाराची माणसं आहेत. जी बी बारदेसकर सर म्हणजे एक विशिष्ट विचाराचा माणूस आहे, की ही माणसं समाजासाठी वेळ देणारी, समाजासाठी काम करणारी माणसांच्या ताब्यात ते मुश्रीफ साहेबांनी दिलेलं आहे. आणि लवकरात लवकर त्याचं सुद्धा लोकार्पण मुश्रीफ साहेबांच्या शुभ हस्ते निश्चित होईल, कारण का आज बऱ्यापैकी बांधकाम जोरात सुरू झालेलं आहे. आणि म्हणून मी सांगतो की असंच हे चांगलं काम होण्याकरता मुश्रीफ साहेबांना तुम्हा आम्हा सर्वांचं असाच आशीर्वाद राहावा, एवढंच परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. आजचा चांगलं तुम्ही आल्यामुळे आज कार्यक्रमाला शोभा आली. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.